खरंच खूप त्रास इतका झाला ना, विचारून सोय नाही आहे. इतकी हालत बेकार झाली होती की यांची की विचारून सोय नाही. इतका उष्माघात चालू आहे ना, इतकी गरमी वाढलेली की विचारून सोयच नाही आहे. आता तुम्हाला देखील तुमच्या तब्येतीची काळजी घ्यायची आहे आणि व्यवस्थित हे करायचं. चला मग व्हिडिओकडे वळूया आपण. सर्व मस्त ना, मजेत ना. मी पण खूप छान आहे, मस्त आहे, मजेत आहे. तुम्हा सर्वांचं स्वागत करते मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे प्राची मोहिते स्वाभिमानी समाधानी. सो गाईज, आज व्हिडिओ बनवण्यामागचं कारण की आज नेवीच्या पप्पांची तब्येत झाली खराब. ठीक आहे. सो त्याच्यामुळे ते आहेत घरी आणि जेवणाचा बेत मी आपला साधाच बनवला होता. तो असा की आणि निर्वीला पण मला आणायला जायचं होतं शाळेमध्ये. ठीक आहे. मी तिला घेऊन आल्यानंतर निर्वी बघा बघत बसले मोबाईल. चे बाबा आहे तिथे झोपलेत तब्येत ठीक नसल्या कारणाने. ठीक आहे. आणि मी म्हटलं आता जेवण करायचं म्हटल्यानंतर भूक तर लागलेलीच आहे. एवढं उन्हातून घेऊन यायचं चालत तिला आणि घरात येऊन बनवायचं. तर मी आपला छान असा छोटासा असा साधा सिम्पल रेसिपी बनवला. म्हटलं तसं जेव्हा आजारी माणूस असतो ना, त्यावेळेस प्यायची इच्छा नसते त्याला, पण औषध गोळ्या खायच्या असल्या कारणाने आपल्याला कसं काय ना काहीतरी. हे बघा, हे गोळ्या औषधं दिलेली आहेत आणि त्यांनी 2 डोस घेतलेले आहेत आणि एनर्जी पण खूप लेवल कमी झाली होती, कारण की घाम आणि पसीनाच खूप निघत होता. सकाळी उलटी आणि अंगातून पाणी घाम वगैरे खूप झाला होता आणि अशक्तपणा खूप आला होता त्यांना. मॉर्निंगला गेले होते, सकाळी 6 वाजताच निघून गेले होते. एक अर्जंट काम होतं त्यांचं कामामध्ये म्हणून. आणि 7:30-8 नंतर 9 वाजता आले आणि पूर्ण हेलूपेलू झाले होते. मला म्हणाले की चल हिला सोडायला तू पण माझ्याबरोबर, कारण की मला जमणार नाही आहे घेऊन जायला, गाडीवरनं जायचं होतं. तर मी गेली त्यांच्याबरोबर आणि येताना बोलले की मी ऑफिसला चावी द्यायची आहेत, ऑफिसच्या चाव्या माझ्याकडे. मग ते गेले ऑफिसला, चावी देऊन आले वर्कर लोकांना आणि घरी येईपर्यंत पूर्ण हेलूपेलू झाले होते. तर म्हटलं आता काय 9 वाजता तर इतक्या लवकर तर डॉक्टर चालू नसतात, 10 वाजल्यानंतरच येतात. जो फॅमिली डॉक्टर आहे आमचा, ज्याच्याकडे आम्ही चेकिंगसाठी जातो. आणि गेल्यानंतर जाऊन आले, त्यांना डॉक्टरकडे दाखवलं. त्याने BP आणि शुगर वगैरे चेक केला. त्यानंतर विचारलं कशामुळे, कुठे बाहेर होतात का. त्यांचं काम फिरतेच असतं, दिवसभर फिरतच असतात गाडीवरती आणि उन्हामधून फिरण्यामुळे हा झालेला त्रास आहे. तर सर्वांना सांगायचं आहे मला की तुम्ही जर उन्हामध्ये बाहेर असाल तर तुम्ही तुमची स्वतःची काळजी घ्या व्यवस्थितरित्या आणि उन्हात जास्त फिरू नका. एवढं ऊन आणि उष्णता वाढलेली आहे की विचारून सोय नाही, कोणाला कधी कसा त्रास होईल सांगू शकत नाही आहे. सो रिसेंटली आजचं उदाहरण माझ्यासमोरच होतं. इतक्या वांत्या होत होत्या की विचारून सोय नाही, पसीना झाल्या होत्या, पूर्ण समजत नव्हतं. आणि मग मला पण कळत नव्हतं, मला पण थोडं वाईट वाटलं. म्हटलं एकाएकी असं होणं म्हणजे भीती तर वाटतेच ना म्हणा. 3 कुटुंब आपलं आहे, तिघांचंच त्रिकूट आहे आमचं आणि त्यात मला हिला पण आणायला जायचं होतं आणि मग धांदल माझी. तर मी आपला एक साधा सिंपल असं ह्यांना खाता येईल असं एकच बनवलेलं आहे, दाल खिचडी म्हणून. डाळ मुगाची 3 डाळ मिक्स केलेली आहेत, तूर मूग आणि मसूर 3 डाळींचं मिश्रण आणि थोडंसं तांदूळ घेतलेले आहेत आपले बासमती बारीकवाला तुकडा. आणि त्याच्यामध्ये मी फक्त दाल खिचडी बनवली, कुकरला लावली होती जेणेकरून पटकन होईल म्हणून. आणि तांदूळ भिजत ठेवूनच गेले होते निर्वीला शाळेतून आणण्यासाठी आणि ठेवून गेले होते. त्याच्यानंतर मग आल्यानंतर जस्ट फोडणी घातलेली आहे. तर बघू शकता मी ताटामध्ये थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे. तर आपली इथे दाल खिचडी रेडी झालेली आहे आणि आपल्याला आता ती खायची आहे. सो लेट्स सी. मध्ये मी बनवलेली होती, ही क्वांटिटी तुम्ही बघू शकता. थोडीशीच बनवलं होतं, फक्त डाळ जास्त घ्यायचे दाल खिचडीसाठी. ठीक आहे. आणि आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे, जास्त न घेता प्रमाण तांदळाचं कमी असतं, याच्यामध्ये डाळ जास्त यूज करतात दाल खिचडीमध्ये. आणि तडका देताना याच्यामध्ये मी बघू शकता मस्त असं कलर छान असा आलेला आहे. आणि तिखट नाही खायचे त्यांना, कारण की थोडं थ्रोटला इन्फेक्शन पण झालेलं आहे त्यांना सारखं वांत्या करून. सो त्याच्यामुळे ही पातळ अशी रेसिपी बनवलेली आहे दाल खिचडीची. आणि तुम्ही कसे बनवता ते देखील कमेंट करून सांगा. आणि त्याचबरोबर आता साहेब झोपलेत, उठवायचं त्यांना आणि जेवायला हे करायचं आहे. थंड झालेली आहे आता, थोडं गरम असलं कीच बरं लागतं, खूपच म्हणजे गरम होते ना त्याच्यामुळे. तर देवीला पण मी चारून घेते आणि भेटूया आपण नवीनच अशा एका नवीन ब्लॉगमध्ये. ठीक आहे. तर उन्हातून बाहेर जाताना सांगणं एकच आहे की केअर करा, काळजी घ्या. बाहेर उन्हातून फिरत असताना टोपी वगैरे कॅप वगैरे घालत जा, तोंडाला बांधून घेत जा आणि तुमच्याजवळ पाण्याची बॉटल किंवा
लिक्विड फॉर्ममध्ये ते आपल्याला मिळतं ना, तर लिंबू पाणी वगैरे ठेवत जायचा. विटॅमिन सीचा जास्त वापर करा. ज्याच्यामध्ये विटॅमिन सी असेल ते कॅरी करत चला. ठीक आहे. चला मग मी ग्रेव्ही देते, कसं झालं आहे काय ते मी तुम्हाला सांगते लगेचच. चला मग निर्वीला चालूया. निर्वी मॅडम काय म्हणते ते बघूया, कसं झालं आहे ते आपण तिच्याकडूनच ऐकून घेऊया. ठीक आहे. धन्यवाद. कसं झालं सांग. छान झालं. तर निर्वी म्हणते मस्त झालं आहे म्हणून, आणि खरंच टेस्ट वास म्हणजे सुगंध इतका छान येत होता, तर असं वाटतंय कधी खावं म्हणून. तर ते पण आता उठले, येतील जेवायला. मी पण बघते, चालू करते. ठीक आहे. सो असो, एकच नंबर. आणि गरम आहे तर अजूनच छान लागते टेस्ट. छान. तर चला आपण भेटूया नवीनच अशा एका व्हिडिओमध्ये. ठीक आहे. तोपर्यंत टाटा, बाय बाय. हे बघा, हे आमचे साहेब झोपले, त्यांची तब्येत बरी नाही. बघू शकता, खाल्ले पिल्ले आणि झोपले. मी तर पहिल्यांदा असं बघत असेल, नाही झाले 1-2 वेळा, बट असं कसे आराम करत बसलेलं मला आठवत नाही आहे. झालं, खाल्लं पिल्लं, गोळ्या खाल्ल्या आणि भाई गेला कामाला. हे असं नेहमीच असतं. आराम ह्या माणसाला माहिती नाही, म्हणून मग गरमीनी पण चांगला आराम ह्याचा काढलेला. आता बोलू शकत नाही पुढचं काय, त्याच्यामुळे मी तिथंच आटपत घेतलंय, काढलाय म्हणून. हा बघा, तोड नाही दाखवत, रिव्हील नाही करत. हे बाळ नाही आमचं, तोड नाही दाखवत. हे बघा, तब्येत झाले डाऊन. साहेब थोडा हात घेऊन बसलेत. ठीक आहे.